एक तर त्या पुरीला तो पोऱ्या तयार झाला, हे नशीब पहिले 3 मरेल होते त्याच्यात एकच कॅनॉल मध्ये. उगाच कोणाचाही प्रारब्ध. अरे आत्ता तर जर जनक असतं रामाचं कान फाड फोडून टाकलं असतं. नाला का तू वनवासाला चालला, 1.5 लाख देऊन मिटून घे मायापुरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाच्या ध्यानात येईल. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास करायला काय हरकत आहे? काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं? काय कष्ट झालं? अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला. ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. त्या बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते, आताच जिरली यांची. आता पार हा तुमचा हा जो